अतिरिक्त कर्मचारी समायोजनासाठी आक्रमक, जिल्हा परिषद आयुक्त यांना दिले निवेदन, 8 दिवसात मार्गी लावणार. मीना कुमार. अतिरिक्त कर्मचारी समायोजनासाठी आक्रमक झाले असून जिल्हा परिषद आयुक्त मीना कुमार यांना निवेदन देण्यात आले असून आयुक्त यांनी सांगितलं की 8 दिवसात मार्गी लावतो. दिव्यांग कल्याण शासन निर्णय 2025 अन्वये दिव्यांग विशेष शाळा कार्यशाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 1 महिन्याच्या आत समायोजन करावे लागत असताना समायोजन का होत नाही, तसेच समायोजन होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात नजीकच्या शाळेत कार्यालयात हस्तांतरण करण्याची तरतूद नमूद आहे. तसेच शासन परिपत्रक जानेवारी 2026 नुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी जिल्हा स्तरावरून आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडे विहित नमुन्यात सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वरील अनुषंगाने संबंधित अतिरिक्त ठरलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सामूहिक निवेदन देण्यात आले. प्रमुख मागण्या: माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीने माननीय आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडे शासन परिपत्रक प्रमाणे प्रस्ताव सादर केला असल्यास त्याची प्रमाणित प्रत आम्हास उपलब्ध करून द्यावी. शासन निर्णय 2025 नुसार 1 महिन्याच्या मुदतीत समायोजन अपेक्षित असताना अद्याप आमचे समायोजन झालेलं नाही. आमचे तात्काळ समायोजन करण्यात यावं. दिव्यांग शाळेत समायोजन शक्य नसल्यास लगतच्या जिल्ह्यातील रिक्त पदांवर अथवा जिल्हा परिषद अंतर्गत केंद्र स्तरावरील पदांवर शिक्षकांचे व इतर शासकीय विभागामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात यावं. समायोजन होईपर्यंत आम्हास तात्पुरत्या स्वरूपात नजीकच्या शाळेत कार्यालयात नियुक्त करून नियमित वेतन अदा करण्यात यावे. जिल्हा परिषद शाळा, शासनमान्य खाजगी शाळा, शासकीय सर्व कार्यालयांचे 7वा वेतन आयोगाचे फरक मिळालेले आहेत, परंतु दिव्यांग शाळांना अद्याप 7वा वेतन आयोगातील फरक, वरिष्ठ वेतन श्रेणी फरक, कर्मचाऱ्यांच्या कार्यरत कालावधीत थकीत वेतन याबाबत तात्काळ मंजुरी देऊन थकीत रक्कम अदा करण्यात यावी. परिपत्रकानुसार निश्चित कालमर्यादेत प्रस्ताव सादर करून समायोजनाची कार्यवाही न झाल्यास संबंधित स्तरावर जबाबदारी निश्चित करण्याची तरतूद आहे. त्यामुळे तातडीने कार्यवाही करावी अशा मागण्याचं निवेदन जिल्हा परिषद आयुक्त यांना देण्यात आले. त्यांना 8 दिवसात हा प्रश्न मार्गी लावतो असे सांगितले. आमच्या या सामूहिक निवेदनाची शासन स्तरावर नोंद न घेतल्यास आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना आमरण उपोषणाशिवाय पर्याय राहणार नाही, याची शासनाने दखल घ्यावी असे निवेदनात शेवटी म्हटलं आहे. निवेदनावर अनेक कर्मचारी, शिक्षक यांच्या सह्या आहेत. नमस्कार, मी नागसेन कांबळे, कास्ट ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचा लातूर जिल्हाध्यक्ष. आपण आत्ताच शिवसाहेबांना राहुल कुमार मीना जिल्हा परिषद लातूर यांना निवेदन दिलं आहे की दिव्यांग शाळेचे जे कर्मचारी आहेत या वर्षामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अतिरिक्त झालेले आहेत. त्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कसल्याच प्रकारची त्यांनी म्हणजे कार्यवाही केलेली नाही आणि गेल्या 5 महिन्यापासून त्यांचं पेमेंट अतिरिक्त आहे म्हणून रोखण्यात आलेलं आहे. तरी आम्ही सर्व संघटनेचे आणि शाळेचे कर्मचारी यांनी मिळून शिवसाहेबांची भेट घेतली आणि त्यांना अतिरिक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ वर्ग करावा आणि त्यांचं पेमेंट तात्काळ शासन निर्णयाप्रमाणे काढण्यात यावा अशा पद्धतीची विनंती केलेली आहे.